चाललोय आमच्या लायसन्सची ड्रायव्हिंग टेस्ट आहे आज. रोशन आणि मी. आम्ही आता गाडी एक्सचेंज केली, दुसरी गाडी घेतली आम्ही आता मयूर रेवगडीची. म्हणजे आमचा मित्र मयूर आहे ना, आज त्याची ब्रिजा घेऊन आलो आम्ही ड्रायव्हिंग टेस्टसाठी. आणि 15 दिवसांनी लायसन येऊन जाणार आहे आमचं. आपल्या गाड्या चालल्या असते फुल बदमाशी गाडी करून ठेवले. गाडी ते फिल्मिंग करेल तिथे पोलीस असा, त्यामुळे म्हटलं ब्रिजाच ठीक आहे. आता ब्रिजा कशी ओके गाडी एकदम, फिल्मिंग वगैरे काही नाही आहे तिला. जायचं आज शूटचा पण प्लॅन आहे. दादा ते आहे घरी, त्यांना भेटू. जेव्हा सुट्टी झाली त्यांची. आम्ही आलो म्हणजे 1-1.5 तास आम्ही लाईनमध्ये थांबलो. एवढं पोरांना बोलून घेतलं. मोटरसायकल नव्हती आमच्याकडे. यश आमच्यासाठी गाडी घेऊन आला, हेल्मेट घेऊन आला, सगळं म्हणजे कटिंगला गेला होता माणूस, तिथून परत आलाय तो फक्त आमच्यासाठी. आणि इथे येऊन आता 6 किलोमीटर जेवायचा टाइम झालाय त्यांचा आणि ते गेले निघून. तशीच पडली. अजून सही बाकी, त्यांची सही वगैरे घ्यायची. साईन झाली का नंतर टेस्ट ड्राईव्ह, त्यानंतर मग घरी. किती काय रे आपली पण चालू आहे. थांबा मित्रांनो, जस्ट आता रोशनची ड्रायव्हिंग कम्प्लीट झाली आहे कारची. आता माझी येतो गेलाय बाईक घेऊन तिकडं. त्याचा राऊंड कम्प्लीट झाला. मग आम्ही चाललो घरी. काम सगळं फिनिश. आता 15 दिवसांनी आपल्याला लायसन येणार. नो टेन्शन. आता पोलीस पण आपल्याला पकडणार नाही, काही लिगल आता. काय कुठं सोडायचं तुला रुपये? घरी घरी काय काम आहे? ऑन ड्युटी व्हावं मी. ऑन ड्युटी आहे का? इथं काय करतो मग? हा मला लायसन्स काढायचं होतं ना. जरा जास्तच फायदा घेतो. बाबा नको ऑफिसच्या पोरांनी पाहिलं ब्लॉग. ऑफिस त्याच्यानं ब्लॉग नको पाहिलं फक्त. नाही, तुझ्या सरांना सेंड करतो ना. एवढं गरम होत होतं का? माप नाही. एसी फुल केलाय रोशन. एसी फुल केलाय तरी माझं हे बाय दार चालले. दार चालले ना. काम झालंय ना, ते जाऊ दे आता. काम जाऊ दे, झालं. काम मेन होतं. काम झालं आता. कुठे 15 दिवसात घरी. कुठं जायचं आता मग बोला? आता घरी नाही, आता ना गाडी घेऊन घरी जाऊ. ती गाडी घेऊन येऊ, ही गाडी देऊन टाकू, नंतर आपलं काम शूटला. पोरं किती टायमाचे फोटो काढतंय, अजून त्यांचं आवरत नाहीये. आमची दिदी आल्या आमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. नाश्ता म्हणजे कॉफी आणि कुत्र्या काहीतरी चांगलं करायला गेलं तरी गोडे खातो. चांगलं नाही करायला गेला तू. तिला दिलं का? जरा घे घे घे. तो आवडता आयटम आहे ते. ओट्स. कोणाचा आवडता आयटम आहे? अन्नाचा. हसला काय झालं दीदी? काय दीदी बोलू नाही शकणार आहे आज. बोलले काय झालं तिला? पागल झाली काय? काय काय कळा नुसते हसती बघत ती. काय दीदी काय झालं? दीदी काय झालं? अरे बोलायला नका बोले. ती बोलतच नाही. ती बोलतच नाही मला बोले. ती जर बोलायला गेली ना चुकून जीप बीप चावून गेली. अरे बापरे. दीदी काय चाव नको. जाऊ दे, बोलू पाहिली तरी आम्हाला समजल. आम्ही गप्प राहतो. मला बोलतो दीदी मुख्य तू बोल नको. डॉक्टरनी बोलायला बोलायला लागलो, बोल नको. बोलू नको. असं बोल फक्त. त्याच्यापेक्षा जास्त काहीच करू नको. आणायला गेला थोडस दम काढ. ते आणलं का मग खाऊ पण नाही शकत तू, फक्त प्यायला लागणार आहे आता तुला. सिद्धेश भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद दादा, धन्यवाद. मयूर, तुझा वाढदिवस आहे का आज? नाही आहे ना? मग त्याला शुभेच्छा दे. दिल्या कधी दिल्या? आज आम्ही दर्शनाला चाललोय सोमेश्वरला, नाशिकला. सगळी गँग चालली आता. तर आम्ही चाललोय सॅम दादाला घ्यायला. सॅम दादाला घ्यायला बा किती गर्दीमध्ये यावं लागतंय. गावामध्ये राहतो तो. अतुलला तर घेतलंय. अतुल लोंढे. दादा रेडी झालाय. दादा गाडी धुवायला गेलाय. आता गाडी वॉश येईल तो. सॅम दादा दिसतोय का बाहेर? नाही. होंदे रे होंदे चाल. काय दादा काय चालला? काहीच नाही. आता फक्त हँडल धरून बसायचं पद्धतीने गाडी चालवतोय ना. आता फक्त हँडल धरतो. माहिती पहिले हँडलला टाकलं. मयूर काय रे? मी एकदम चांगली गाडी चालवतोय, मला माहिती आहे. अरे 3-4 ठिकाणी ठोकताना वाचलं. एक जण तर ठोकून दिलं तू. माहिती ब्लॉग घ्यायला होता. अरे ते चुकून झालं मला. काय चुकून झालं? बाबा लोटून दिला होता. अरे बाबाला घ्यायला बाबाने सायकल लुनावर सायकल ठेवली बाबाने. बाय. बाबाला लोटलं. बाबा तुला काय म्हणला? आलाय ना, काय झालं माहिती का? मला समजलंच नाही की ना गाडी अशी मागून लागली. मी लुटरावलं पुढे लुटरावलं. बाबा तुला काय म्हणला दादा? म्हणे अरे त्याला तर चालवता येत नाही, साईडला बस, लोक मारतो का म्हणे तू. पण मित्रांनो, आम्ही ना आता परत सिन्नरला जाऊन परत रिटर्न आलोय या गाडीमध्ये. अशी इच्छा
इच्छा म्हणजे आम्हाला गरजाची की आमचे एवढे पोरं आहे ना या इच्छा गाडीत नाही. बसणार नाही आता त्यामुळे नाही, 2 आम्ही गाडी घेऊन Scorpio चाललो होतो आधी घ्यायला आम्ही, आलोय. पण आता पण एकच गाडी घेऊन सगळ्या सोबत चाललो. असल्यावर जरा मजा येईल ना म्हणून Scorpio. चला काढतो लगेच. तुला दिसत नाही का तिथे? मित्रांनो विषय असं झालाय आम्ही आता नाशिकला पोहोचलोय. आता दादांनी त्यांना कॉल केला ते अजून निघालेच नाही. 2 तास लागणार त्यांना यायला. 2 तास लागेलच मला माहिती ते 1 तास बोलले ना तर 2 तास आता- लागणारच आहे. आज आता आम्ही- आम्ही इथं काहीतरी टाइमपास करतो. भूक लागली माझा भाऊ तुला आहे ना जसं गाडीत बसलाय तसं म्हणतो भूक लागली भूक लागली. काहीतरी खायचं आलोय काहीतरी आम्ही. खायचं लय चालू त्याचं. आलो त्याचं पोट बरं. भरलं बरं वाटेल म्हणजे तो पण काय बोलणार नाही आम्हाला पण जरा बरं वाटेल आतून काहीतरी खाल्लं नाही हसू करायला. आता काय करायचं आहे टाइमपास काय प्लॅन हो आता फिरून नाशिक म्हणलंय मयूर आता मयूर फिरवणार फिरायचं आहे आम्हाला का? एवढं माहित नाही मयूर नाशिकमध्ये कसं आम्ही पहिल्यांदा आलेलो नाही. आम्हाला आमचा भाऊ असला आम्ही टेन्शन घेत नाही जास्त. मयूर असला आम्ही कुठं पण जाऊ शकतो. मयूर दिलाय आम्ही झाड ओय तीच नाही ती आहे का लक्ष आहे का त्याचं? आहे का लक्ष? काय बंड काय काय विचार तुला सांग. काय मी ऐकलंच नाही नाही मग काय डोक्यात काय गणगण चालू होती? अरे ते हा काहीतरी ते काय? बोलत होता, त्याचं सोड. गणगण चालू होती. बोल नाना काय म्हणलो मी? काय बोल तू म्हटला का नाही का दादा ते कुठे आहे ते सांग. दादा त्यांचा कॉल आला होता ते आहे पण गर्दी असल्यामुळे त्यांना यायला अर्धा तास लागू शकतो जवळच मागाशी 1 तास म्हटलं आता अर्धा अरे, तास. पण मग गर्दी तेवढी आहे. हा दादा एवढा टाइम लागतो का रे? टाइमपास केली. हा? एवढा टाइम लावता याला का? गाडीच येत नाही याला गाडी- अजी दादा काय रे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टाइमपास काय? 1 तास झालं का? मी काय बोलतो तुम्हाला माहिती आहे का? जसं दादा टाइमपास कोण फायनली करतं? आता आमचे माणसं आले काय दादा एवढा टाइम करते का रे? 1 तास पासून इथं बसले आम्ही. पेशंट आणला ना आम्ही गाडी. हो बाबू हा बरोबर आहे. 2 ऐक पेशंट ना, ऐक दोन? ना, हे सीताचे कर्म भेटले त्याला. बाय. हे सीताचे कर्म तो दरवेळेला आम्हाला वेट 2 करतो. मिनिटं. आज बर्थडेच्या दिवशी शिकत होता भेट. सगळ्यात आधी बाबा पेशंट, हो त्याच्यानंतर बाबांपेक्षा मोठं पेशंट. ये काय रे भाऊ? त्या किडनी स्टोन झालाय त्याचे किडनी स्टोन आहे ना, किडनी स्टोन बाहेर अडकले अडकले का? विटकरी बाहेर आले. जास्त दुखायला लागलं गाडी थांबून घ्या चला थांबून घ्या ते म्हणजे ना. अरे गाडी आली नाही, काही चालू करायला लावून राहिला. बरोबर आहे गाडी लय त्रास होणार. हॅपी बर्थडे जितू. थँक्यू दादा किती वेळेस यूज केलं त्याला? फुल आणि शांत संस्कार. कसं आहे दादा? दादा कसं आहे? तुम्ही ने- हा? ऐक ना यांनी दिलंय मयूर आणि मी कसं वाटतंय? बर्थडे आमच्या आज आता वाजले किती माहितीये का? धन्यवाद बर्थडे बर्थडे आहे भावाचा. हे बाय, माझा बर्थडे लेट झाला, तुझा बर्थडे लेट झाला. हा काय नवसाचा घ्यायचा लवकर करायला. 12 वाजता झालं ना लेटच झाला ना आता 12 वाजत आले आता माझा birthday जाईल माहिती? जाऊ झोपून घेतो मी शिट्या, आउटडोअरसाठी काय आलं का आपण? आमच्या मुलाला घेऊन चला शिकायला. ए, केक कापायचा आम्हाला. ए, याला द्या रे काढून माझा केक नाही द्यायचा birthday. ए, लहानपणी करायचं का रे? तुला केक नाही नाही ऐक नाही तसं नाही जायचं. गबास आहे बरं का आमच्या घरात नाही, तुला केक नाही. नाही नाही ऐक ना, जो जवळचा मित्र आहे ना त्याला जास्त 2 चॉकलेट. फरसन जास्त 2 मूठ फरसन. ए, तुला आहे बरं का फक्त कोणाला सांग. घरी घेऊन जा, खाली आले. कुठं कापायचं? आणि ऐक ना अजून एक, आम्ही जेव्हा बर्थडे सेलिब्रेशनला जायचं समजा आता गल्लीतल्या, तर आम्ही काय आपल्याला माहिती केक भेटणारे फरसन भेटणारे लई भेटत नाही. पुढं बसलं काय मागं बसलं काय आपल्यात काही जण पुढे जाऊ मग पुढे टॉपला ते birthday करा, टाळ वाजवायचं. तूच किती वेळेस इथं बसला. मग ये बा, ये नाही काही कधी तुला तुला इथलं बर्थडे आठवतो केक? राऊतचे ना. अरे बाई, मामा. मी एवढं पण सांगते birthday अरे, जर 15 असं तर बसायचो आम्ही. तुम्ही नाही बसता. line मध्ये बस. सगळे राहायचे. तुम्ही नाही. आम्ही आज सगळे राहायचे. अजून कोण रे? तुला एक आठवतं काय? चिल्लर नंतर 5 रुपये यायचे. हा, नाही थोडं वाढ होतं एक रुपया. 10 रुपये 11 रुपये 11 रुपये 11 रुपये असे तुमच्या मोठ्या पप्पाचे 11 रुपये द्यायचे. माणसं केक
कापलं जाईना. अरे त्याला केक भारी बरं केक क्वालिटी एक भारी आहे पण अण्णाने घाण गेली ना तिथे. त्याचा हात पाय नाही गेला एक नंबर. अण्णा याचा टॉर्च फ्लॅश लावण्याला सुंदर. एक नंबर दिसतो बाबा. सीता खूप छान वाटते, मिनिमल आणि सुंदर वाटते. जास्त मोठं इकडे बघ. नाही, एकदम भारी थँक्यू दादा मी नाही दिलंय. आता खायला खेळत मी. याद नदी दिन दिलंय. थँक्यू दीदी थँक्यू केक खाल्ला 2 मिनिटं मला घे. अरे काय आहे ये चालले थांबा ना थांब रे. हे मध्ये मध्ये करायचं असतं रे. हा? तुझ्या बर्थडेच्या ब्लॉग मध्ये करायचं रे मध्ये मध्ये. केलं का लोक? खाली कसं काय पडला खाली ठेवला का पटकन नाही म्हणतात दीदीला ही सेड. हा, दीदी direct. ही सेड. झाला कबूल. म्हणजे तू दिली म्हणतो तिला. मग आता मग बहीणच म्हणाल. वहिनी मानायला लागले. नाही 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 आज थोडी राहत. अरे काय बोलतोय? नाही युनिव्हर्सल रूल आहे तो. भाऊ बहीणच राहत. याची तर वहिनीच राहील ना. हा, त्याची राहील वहिनी पण मग युनिव्हर्सल रूल सांगतो ना मित्राचा म्हणजे मित्राची गर्लफ्रेंड आपली बहीण असं. हाय म्हणजे हा ना. ए, चला जाऊ दे. कोणाचं चांगलं होऊ जेवायला येत आहे का? आणि तुमची गेली रे खूप. ए, जेवायला काय करायचंय खरं चला ना अरे तुम्ही किती आले नाही आम्ही जाणार नाही असं नाही आम्ही जाणार आम्ही आहे. मी जाणार उलट नाही आम्ही जाणार नाही ते जाऊन बाय 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 जा तुम्ही. नाही. ए, तू जेवलाय का? ए, चला ना जेवायला. असं काय नको करतो? नको. फ्रेंड्स मध्ये तुम्हाला घेऊन जाणार होतो पण आता हे मयूरच्या पाहुण्यांचं अरे काही- पाहुणे राहण्याचं होतं त्यांना म्हणून दे. नाही आणि आम्ही गेलो ट्रेंड्स बंद झालं. बापरे एक नंबर लक तुमचं बरं का. तुम्ही दोघांनी काहीच नाही. हा, छोट्या वाला ना याचं विजय मामचा बाकी कोणासाठी काहीच नाही घेता आलं. सिटी सेंटरचा आहे का 15 मिनिटं ट्रेन्स बंद झालं का? मग आता आम्ही उद्या ते जाऊ दे मी आता आम्ही पाथर्डीला गेलो नगरला चाललोय मला माहिती होतं आम्ही दोघं चालत होतो येणार. पाथर्डीला गेलो ह्याचा प्रॉब्लेम आहे. हो. ह्याचा प्रॉब्लेम तुझा पण माझा problem पण आहे. आहे. मी तेच बोलणार होतो त्याचं नाही माझा पण आहे. हो आपल्याला बाहेर राहायचं Birthday तुझा. द्या बा, काय बोलला तो ऐकलं का? ए, तुला आहे ना, बाहेर राहायचं. तू असलं का मुद्दा म्हणून येत नाही. मला हो, तेच झालंय. मी त्या दिवशी बोलला आपल्याला जायचंय. असं बोलून काय बोलून काय होतं? होतंय? बोलून काय होतं? असू दे, असू दे. आपण जे जिथे गेलो तो पण तसाच. हो. त्याचं पण आहे. रोशन तर बसत पण नाही असल्यावरती, बसत पण नाही. तर सांगा ना तर रोशन पण. रोशन बसत पण नाही. ठीक आहे असेल काहीतरी खुन्नस. नाही काय खुन्नस काय संबंध काय संबंध खुन्नसचा आहे हळू. नाही नाही चेक इन प्रॉपर ज्या टायमिंगला चेक इन आहे त्याच्या 1 तास आधी जर वाटलंच त्याला सांगू भाऊ जेवण बनवून ठेव हा आणि 24 तास पुरेपूर त्या विलाचं वसूल करू. काय नाही झोपतील ते जाऊन सुद्धा. आतापर्यंत वसूल नाही केले बरं का. 24 तासात झोपच नाही तुम्हाला. ऐका ना इथं बोलता. मला ऐक ना बोलतोय ठीक आहे मला फक्त एकच विला आठवतोय फर्स्ट टाइमचा नाही महाबळेश्वरचा पहिला होता. पहिला तोच नंबर पहिला नाही दुसऱ्या टाईमचा. पहिला टाइम आहे ना बाबा. सेकंड ट्रिपचा मधला पहिला असं त्याच्या लाईफ मधला नाही नाही दुसरा आहे ना बाबा. आपण इगतपुरीला पहिल्यांदा गेलतो. हा लाईफ मधला दुसरा आहे. काय एन्जॉय केला ते सांगा त्याच्यावरती त्या वेळेला बघितलंय त्यांनी मी काय म्हणतो ऐक नाही चिडलं होतं त्या विला होय, चिडलं होतं म्हणजे आम्ही मारून पळून गेलतो. मी काय म्हणतोय आपला जो आहे ना इगतपुरीचा तिथे जाऊ शकतो. तो भारी उलट तो पण मस्त आहे. तो भेट जाऊ शकतो. ए तो भारी का रे? तिथे आहे ना बाई मी काय म्हणतोय ऐक नाही चला. फील जाऊ दे आले जेवण करून ए, चला. आपला पोटा लावून भर द्यायची चाल. पण एवढंच आहे का आपलं बजेट त्याच्या 1/3 बी नाही. हा आपल्याकडे जे पैसे आता आहेत पैसा निकालना पडेगा. आमचे मागच्या ट्रिपचे पैसे वाचलेले आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे आम्हाला. आमच्याकडे पैसे उरलेले लास्ट टाणगावचे विललो 2 मिनिटं. नाही रे टाणगावचा नाही आडवाडी हातात ना कॉर्नरचा. वाघ पाहू तिकडे रे. ऐक रे ऐका ना आम्ही ट्रिप केली रिसेंटली. आमच्याकडे 10,500 रुपये उरले तर आम्हाला असं वाटतंय की ते 10,500 जवळपास आहे ना 1.5 लाखाच्या आसपास आहे ते. कारण आमचे प्लॅन कसे ठरू राहिले लोणावळा जायला येऊन जाऊन मी सांगतो 5-6 हजाराच्या पुढे पेट्रोलच लागणार आहे. 5-6 हजार ही न्यायची म्हणल्यावर त्याच्यात एक गाडी नाही नेणार आम्ही 2 गाड्या नेऊ. आमचं बजेट तिथंच संपलं. खतम तोंडाला पाय घरी यायचं थांबायचं. म्हणजे आम्ही हे 10,500 फक्त कारण आहे आमच्या पुढच्या ट्रिप साठी. परत आम्ही पैसे म्हणजे एक कारण आहे बा 10,500 साठी निघू आम्ही. काय होईल माहिती आहे का? परत पुढच्या महिन्यात पुढची जी ट्रिप निघाल
नाही जाऊ दे बिचारा सामेल आता नाही आलं. हा ना रे सॅम दादा सॉरी बरं तुला सोडून गेलो. माझं काय म्हणणं आहे माहिती का? ऐका नाही ऐका आता नाही एका विलाला जाऊ दे आपण त्यानंतर डायरेक्ट कोकणात जाऊ हा संपलं. त्यानंतर कोकणात जायचंय. अरे आजल घरचे होऊन नाही देते. हा ना रे ए प्रपंच आहे त्याच्या मागे रे 2 पोरं आहे. कोकणातला विषय असला त्याच्यावरती नारळ उतरून घेऊन जा. त्याला काय बोलून ए चल बाबा तू बी ये. काय माहिती मला वाटलं मित्र म्हणून हात केला मी. तू एवढं इंटरेस्टेड म्हणलं चला तू बी ये. मग काय चला, यायचं. तू राहू दे. तू राहू दे. आता तुम्हाला सांगू का रुपेशचे घर आहे का 2 लाख रुपये खंडने मागितले आम्ही त्याला सोडायचे. रुपेशला सोडायचं खंडणी आली आहे दे पाठवून टाक. जाय चल ना चला. चिता येते ना जेवायला? थांबूच नका डॉक्टर एकदा चालू झाले का जेवढे आहे तेवढे काढून द्यायचे. 5 ml टाका आता परत. ओच वाढत नका बस. हे बघ हे तुझे जोडीदार पाहत आहे सगळे किती घाण निघाली. मी सांगण्यापेक्षा सिद्धेश काय होतंय. रक्त निघालं आता रक्त ते थोडंसं आहे अजून त्याच्यात ते उद्यापर्यंत ते प्रेस केलं का उद्या निघणार आहे थोडं ऐका. तुम्ही त्याला लवकर झोपा लावा डॉक्टर. झालं का? बाबूले ते बरं झालं 90% बरं झालं तुझं ते. मी देऊ बघ डॉक्टर इंजेक्शन कसं द्या बरं. तुला द्यायचंय का घे ना हातात देऊ शकता काय घालायचं दे डॉक्टर मी देत नाही तर का बसा ना. कुठून घेतो सिद्धेश काय झालं तुला पत्ता खेळला काय झालं काय माहिती. पत्ता खेळला काय झालं रे. तुला सांगतो असा त्रास कोणालाच नको व्हायला. का बरं रे काय झालं या तुला. त्रासातून चाललोय ना कोणाला एक्सप्रेस नाही करू शकत बाई. सारखी लय गलंड अवघड येतं ना? आहे, लय अवघड. अरे बाप काय बाहेरचं दुखतंय. खाणं कमी कर बाहेरचं खाणं कमी कर. नाही सगळं बंद हा? करून टाकणार. घरी खात नाही काही नाही. नाही, सगळं बंद. हा कुठं येतं ना लवकर तोंडाला झोपत येतं जाणार. डोक्याला डोक्यात झालं का 9 बरं. वाजता झोपणार आहे मी तसं कालपासूनच झोपायला लागलो 9 वाजता. डोक्यात ताण. झोपल का तुला काय वाटतं झोपल का 9ला. आता आवाज- 9ला बंद. गेल्यावर मी लगेच झोपून मी 10:30 फोन केलता ना त्याला मग 10:30 घरी सोडलं. म्हणजे आताच घरी आलोय म्हणे जेवण करतो आता. 11:30 जेवतो झोपवतो 12-1ला उठवतो 11-12ला. अरे बंद करून खोटं बोलतो काय. क्षितिजला गिफ्ट द्यायचं आता कसं करायचं. सरप्राईज द्यासाठी तेच प्लॅनिंग प्लॅनिंग चालू आहे पण त्याला द्यायचं कसं तेच कळत नाही. तो बाहेर तिथं उभा आहे फोन बोलतो. ऍक्शन बाय ना फोन बोलतो ना त्याची. काही मिनिटात त्याचा बॉम्ब फुटणार आहे. बोलू का त्याला इकडं. हा का क्षितिज शिंदे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं गिफ्ट लेट झालं हम्म. पण ते आज आलंय. कॉमेंट. आता ते तुझ्यासाठी घेतलंय. अरे भाई मी याच्या आताच व्हिडिओ पाहिला होता. काय मग अरे ते लेट झालं थोडं नाही बड्डेच्या दिवशीच येणार होतं. चांगलं खोड थोड व्यवस्थित खोल. काय रे, तुझं काम आहे, अवघड आहे. तू गेला कधी मागं मला तेच समजलं नाही. ते तसंच राहतं ते कळून द्यायचं नाही राहत. हा. रोशन काय वाटतंय तुला. काही नाही आता बघू कसं त्याला काय वाटतंय तुला विचार ना. मला काहीच वाटत नाही का बरं. कारण तुम्ही ऑलरेडी माझ्या आयुष्यात भरपूर गोष्टी करता. 5 पण आनंद आहे. नाही, काय नाही. उलटच खोललं बघ. कॉमेंट. काय काय आम्हाला तर दाखव त्याच्यात. हा ना स्टिकर क्षितिजच्या कपाळाला लावायचं आपल्याला आता. ते हॅरियर मध्ये लाव. हा काय काय येते टाइमपास वाटतं. हे काय शूज ठेवायला हा, ते कॅरी करायला. तू कुठं पण घेऊन जाऊ शकतो बघ. अरे बाप. ओके का आवडला का नाही. मग आवडला का तुला? एक नंबर. धन्यवाद मित्रांनो धन्यवाद. खूप खूप आभार. जस्ट आता आम्ही व्हिडिओ शूट करायला आलो. बऱ्याच दिवसातून कारण आम्ही गावठीला व्हिडिओ शूट केला नव्हता. मी काम करू आज करू उद्या करू करता करता राहून गेलो होतं पण काल आम्ही
भरपूर दिवस झाले. आता आमचे एकदम जोरदार video सिनेमॅटिक पण चालणार. येतोय दादा हा? सिनेमॅटिक पण येतोय ना. हा आमचा न्यू कॅमेरामॅन. ठीक आहे त्याच्यात जर बेटर क्वालिटी येत असेल तर ते ठीक आहे व्हिडिओ काय होतं आता? नाच करता का मोठ्या गाडीचा? अहो दादा आम्ही कुठं माच केला आम्ही हॉर्न दिला फक्त नाही तुम्हाला. नाही पैसे वाढले ना तुमचे. नाही हो दादा काय बोलता? मोठ्या गाडी तुम्ही गरीब उडवायला. आमचा शूट चालू आहे आता पण स्क्रिप्ट अशी आहे. काय होऊ राहिलं काही घडून राहिलं ना, असे डायलॉग घेऊन राहिले ना काय अनएक्सपेक्टेड डायरेक्ट 10,000 रुपये cash काढून आणले आपण. द्या मग आम्हाला द्या मुस्कान आणा आमचे मग काय आता तुला काय देऊ? मला दे मग. तुला काय देऊ? नको देऊ. स्टार्ट केलं झालं. काय मोठ्या गाड्या आमच्या उडवायला घेतल्या. नाही ना असं काहीच नाही. मारून टाका ना आम्हाला. केस लागेल आपल्यावरती दादा केस लागेल आपल्यावरती आहे तो बसून राहिला पण नाही मारत मला. येडा आहे तो येडा माहिती तो कोणाचा ऐकणार बरोबर असं माणूस आहे काय करायचं काय बोलायचं आम्हाला समजत नाही असं नाही, नाही, तुम्ही मोठ्या गाड्या घेतल्या तुम्ही मारा. आम्ही माजलो नाही आता आमचं काय सांगू आमच्या मनात आहे, काय आहे? तुम्हाला परमिशन भेटली गरीबाला उडायची. मेलं का बाई मेलं या पाहिजे. बाई ही गाडीतून येते आता पडत असं बावळट आहे आणि म्हणे मी अंगावर गाडी घालतो म्हणे तूच खाली नीट उतर आणि नीट होय हा चला ना ऐक ना घडलेला आहे. हा माहिती त्याला रिलेटेड आज व्हिडिओ बनवली आम्ही मा भावासाठी काका नाही दादा काकाला धक्का लागला नाही काका भरपाय मागू राहिला आमच्याकडं ऐक ना घ्या ना गाडी पुढे जरा एक 3-4 फोटोज काढू आपण गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही चाललोय टाटाच्या सर्व्हिस सेंटरला आपली हॅरियरला आता सर्व्हिसिंगची गरज आहे आता तिथं चाललोय रोशन आणि मी करायचंय. नाही ऑइल चेंजची ना थर्ड सर्व्हिसिंगला असते ती आता नॉर्मल वाली आहे. म्हणजे आता ही सेकंड वाली सर्व्हिस आहे हिला चेकिंग असते त्यानंतर थर्ड सर्व्हिसला ऑइल चेंज ती 12,000 किलोमीटरला आता आपली एवढी नाही झाली अजून एवढं फिरत नाही ना आपण 5,000 झाली आपली फक्त मग फक्तच झाली फक्तच ना आता पुढे फिरायला आपण आपली गाडी घेऊन गेलो नाही ना बघू आता फिरायचं प्लॅन ना पुढं तेव्हा ही गाडी घेऊन जायची लॉंग आणि आपली येन हा 2 गाड्या घेऊन जायच्या. कारण आता उज्जैन ट्रिपला असं झालं आमचं ती गाडी घेऊन गेलो ना तेव्हा आम्हाला चांगला एक्सपिरियन्स भारी भेटला त्या गाडी त्यामुळे ती गाडी नको आता स्वतःच्याच गाड्या घेऊन जाऊ लय आपल्याला स्टेट क्रॉस करून जायचं तेव्हा ठीक आहे दुसऱ्या पण आपल्या महाराष्ट्रात काय प्रॉब्लेम नाही आपल्या गाड्यात आणि आपल्या गाड्यांना जरा मजा येते नाही हा त्यामुळे टेन्शन नाही चला आता भेटू पुढे तसं आमच्या सोबत आज कोण नाही रोशन मी आहे नाना आणि बडांगे. नाना म्हणजे काय कर रे? आमचा छोटा भाऊ येतो दादा ते कामामुळे काय त्यांना जमलं नाही आणि दादाला तसं पण आज बाहेर बाहेर जायचं जायचं त्याला. तो म्हटलं तोपर्यंत मग आम्ही सर्व्हिस वगैरे आमचे कामं निपटून घेऊ आता सगळं काम तर 2-3 दिवस दादा बाहेर जायचे. त्यानंतर शूट आपलं रेग्युलर चालू आम्ही नाशिक मध्ये आलो आणि आमचे मित्र भेटले आम्हाला आम्ही मित्र घेऊन चाललो आता आमचे मित्र भेटले म्हणजे प्लॅन होता ते मागून येणार होते पण आता लवकर जॉईन लवकर जॉईन झाले ते. त्यांचं काम होतं कॉलेजचं झालं का रे मयूर झालं काय झालं जोरात झालं. म्हणतो आता तुम्ही गेटवरूनच मागे आले म्हणजे मग काय रे काय रे गप्प बसला नाही बोल ना आता काय चॅटिंग चालू आहे का तुझी? काही नव्हतं काय नव्हतं का? मयूरचं काम होतं मयूरचं काम होतं का? गेटवरून काढू मित्रांनो विषय आज झालाय आम्ही 8:30 वाजता घरून निघालोय कारण 9:30ला सर्व्हिसला गाडी लावून देऊ म्हणजे जास्त वेळ नको व्हायला आता 11 वाजले अजून शोरूमला गेलो नाही आणि पा इथं खायला घेऊन आले आता इथं टाइमपास घेऊन आले इथं भूक लागली होती. नैरंतीने घेऊन आले म्हणे काहीतरी चहा प्यायचं सगळ्या रस्त्यात चहा प्यायचं चालू होतं आता अचानक असं ठरलं चहा प्यायचं नाही नाश्ता करायचा आणि मयूर त्यांचं नाव नको पुढं करू तिथं सर्चिंगला गेल्यावर तिथं कमीत कमी 3 किंवा 2 वाजते भूक लागली पोरांना आता मी काय करणार. गेलोच नाही तेव्हा सर्व्हिसिंगला थांबणार. 9:30ला गाडी लावायची होती 11 इथंच तुला वाजलं कळायला पाहिजे ना लवकर उठता नाही तुला. आम्ही किती लवकर उठणार किती आहे लवकर हे बघ, उठणार आहे? 1 आम्हाला तासाचं अंतर आहे 8:30ला उठलो 9:30ला पोहोचणार मला काय बोलला 8:30ला कंप्लीट निघायचं घरून. किती वाजता निघालं? 10 मिनिटं लेट झालं काळजी नाही याला काळजी. मला काळजी पण आता हे पोरांना खायचं म्हणून यांना काय बोलतो हा नाही नाही ते बोलत होता तू. मग मी नाही बोलतो तो कारण मला गाडीची नाही नाही पोरं काळजी उपाशी मारतो आता हे रात्री जेवण करत नाही पोरांनी त्यांना सकाळी भूक लागली. अरे हा कर खरं आहे का मयूर मग म्हणतो तो मग म्हटला म्हणून इथं थांबायची नाशिक आले नाशिक किती वाजता आले तुम्ही?
रात्री कधी सकाळी येईल ना तुम्ही? नाही त्याचा फोन आला होता रात्री लय लेट जेवायला गेले ते सकाळी येईल. असं राहते बॉरस यांच्यामुळे टाइमपास आता हे आमचे मित्र आहे ना आमच्यापासून लांब आलेले आता नाशिकला राहायला आले. म्हणजे हा, एक कॉलेजसाठी हा, आता 2-3 बरोबर. महिने आमच्या सोबतच होता मयूर पण आता कॉलेजसाठी पण आता नाही. हा एक आणि हा एक हा गोलू. मित्रांनो आम्ही सर्व्हिसला आला रोशन पा इथं कस्टमर लॉन्च आहे. इथं कसं राहिलं पाहिजे माणसाने. मी झोपून घेतलं लाज वाटते का? आता झोपले होते आता उठले सगळे. कोण आम्ही झोपलो नव्हतो आम्ही चक्कर मारून आलोय मग मयूर बाहेर जाऊन आलो का नाही आम्ही चक्कर मारून झोपले होते की नाही? मग बाहेर जाऊन आली आता हा, झोपले होते पाहिलं. की नाही? रोशन सरळ बसायचं जरा मग चक्कर मारला आपण गाडी पैसे जंगलात नाही लावेल पण मग किती वेळ लागतोय काय विचारलं पाहिजे ना. उलट त्यांच्या प्रेशर केले होते कसं काम करते उलट त्यांना माइंड फ्री काम केलं पाहिजे. माइंड फ्री केली होती देतील संध्याकाळी मग चांगले ते देतील ना. आपल्याला परत बाकीचे काम पण राहिलं हे लावायचं राहिलं ते लावायचं. आपण आहे नंतर बघायला काय करायचं. आम्ही तेच करायचं. तेच का तू बसायचं? एक काम कर तू झोपून घे. माझं असं म्हणणं आहे तू काय बोललं नाही तरी चालू तुझं काम चालू राहू दे. तुझा बाय बाय. कोण? तू बसलं तर चालेल. कोण गाडीत लक्ष दे. तर पार्टी बिट कोण घेत आहे काय होते? त्यांचा जेवायचा टाइम झाला. हा शिकतो का रे? सीट कवर आणि ते टाकायचे खूप दिवस झाले सीट कवर टाकायचं चाललंय आता टाकून घेऊ आता बघू मनाला लागन तसे भेटत्या का काय. हा पाहिजे तसे आर्टिकल जर भेटले तर आज डन करून टाकायचे नाही तर आम्ही ऑनलाईन बघितले बघू ऑर्डर करू आणि नंतर इन्स्टॉलेशन आमच्या इकडं. आता आम्ही आलो नाश्ता करायला आमचे 3 पार्ट मेंबर आमच्या पार्सल आणायला गेले. आम्हाला जे काम होतं ना आज ते आज पण झालं नाही आमचं. फक्त वेस्ट ऑफ टाइम झाला. आता घरी जायला किती वाजले अंदा आपल्याला? काय वाजले 10 रोजच झालंय ते 10 नाही 9 9:30 वाजले. बाई सीट म्हणजे हे सीटच्या कामाला मुहूर्तच लागत नाही का रे. किती वेळा चक्कर झाले पण सीटचं कामच होऊन नाही राहिले. आता माझं असं म्हणणं आहे मयूर ऑनलाईन ऑर्डर करून टाकू APT करून देतो. बाकीचं काय ऑप्शन नाही. आपल्याला लागल तसे भेटतीच नाही काय रिकाम चक्र मारून पण फायदा नाही. आणि रिकाम चक्र मारून आमचे काय आता काय नाही आता आजचा हा चक्कर झाला. आता उद्या जमलं तर आता स्लॉट रिकामा असलं तर स्कॉर्पिओची पण सर्व्हिस पण नाशिकले तर संध्याकाळ होती म्हणजे होती रात्र होतीच गरज नाही ते आता रोजच झालंय ते. स्कॉर्पिओची सर्व्हिस आहे आपली. आता कधी स्लॉट रिकामा आहे बघ ना रोशन उदय होता चेक कर ना उद्या होत असेल तर उद्या करून टाकू म्हणलं. स्लॉट नसल म्हणतोय हा पाहायचं नाही काही नाही फक्त अरे लिहून द्या ना मग चेकच करू नको मग तू. तुला बघायला काय अडचण घे पैसे देऊ मग काय रिचार्ज मारायचा आहे का स्लॉट व्हायला सबस्क्रिप्शन आहे काही महिंद्रावाल्यांचं. मित्रांनो आज पण दिवसाची सुरुवात नाशिक मधून झाली आमची. सकाळ सकाळी आम्ही नाशिकला आलोय. आज पण आमच्या गाडीचं काम आहे. आमच्या गाडीचे इतके काम आहे ना कामच होत नाही. आज आमचं असं झालं घरचे गाडी बाहेर घेऊन गेले होते. गाडीला PPF केलंय ना कोणतरी माणूस आडवा आला वाटतं. ठोकली गाडी थोडीशी ठोकली म्हणजे मायनर स्क्रॅच एक बाजूनी गाडी घसली आहे. आता तेच आपल्याला PPF होतं तिथं म्हणून आपल्या गाडीला काही झालं नाही. गाडी सेफ आहे. ते स्क्रॅचेस आहे ना तिथं जे PPF वरती आलेले ते आज रिमूव्ह करायचे त्यासाठी आपण चाललोय. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात कुठं काय झालेलं आहे. आमचा मित्र परत उचलला आम्ही रूम आमचा वरून मित्र आमच्या सोबत चला पेपर त्याचे दादा बाहेर गेलाय म्हणून आज पण दादा आमच्या सोबत नाही तर तो पण असता आमच्या सोबत. पण ठीक आहे तो उद्या येतोय परत मग आम्ही सोबत चलो गोळा होऊन जाईल. आज तर आपण थोडं करून घेतो. काम चालू आहे आता जरा. इथं नॉर्मल स्क्रॅच हा एक स्क्रॅच काढला होता पण आता नाही माणसं. आणि काल कुत्र्याने पहा काय केलं. ते कुत्र घेतलं होतं ना गाडीमध्ये. काल रस्त्यात एक साहेबरेन हसके आलं आमच्या गाडीवरती आला ना अशी उडी मारली आम्ही त्याच्याशी बोललो बिललो तिने कारनामेच करून टाकली. बरं तरी PPF वरती स्क्रॅच म्हणून काय वाटत नाही. कलरचं काही नाही आता होऊन जाईल. गेलं अरे बाप सर इथलं आहे नॉर्मल मग काय विषय नाही भारी. आणि हे बघा नॉर्मल काय बदल झाला नाही तर परत काय चालू आहे. आता होणारच नाही.
फायनली आज असा दिवस आला व की काम होऊन राहिलं सीट कवरचं इंटेरियरचं गाडीचं आता डन होऊन जाणार आहे. मध्ये काम करू शकतो. सगळं चालू आहे तिथं गाडीचं तुम्हाला आवाज दाखवतो. गाडी पूर्ण खोललेली आहे. मित्रांनो आता कस्टमायझेशनचं काम चालू आहे इंटेरियरचं. अशी ब्राऊन थीम दिली आहे आपण. या बाजूचं अजून होतं आहे काम करताय. पुढं सीटचं पण चालू आहे. दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात फायनल लुक. मयूर कोणती गाडी घेऊन चाललो आपण आता? कोणती होंडाची आहे बघ. हा होंडाची आहे कोणती? मित्रांनो आपल्या गाडीचं कस्टमायझेशनचं काम एवढं अवघड होतं की ते आज शक्य नाही झालं आम्हाला घरी जायला. तुम्हाला सांगतो 11-15 इथंच झाले, काम झालं नाहीये. आता दुसरी गाडी घेऊन चाललोय. उद्या सकाळपासून त्या गाडीचं काम चालू होणार आहे. मग उद्या आम्हाला ती गाडी घ्यायला यायची. आजचा दिवस पण गेला इथंच. काम झालंच नाही. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे होईल उद्यापर्यंत. पण गाडी एक नंबर होणार आहे. एक नंबर म्हणजे पूर्ण इंटेरियर चेंज पूर्ण. आता आम्ही ब्राऊन शेडची गाडी घेऊन चाललो आता त्यांच्या. गाडी मस्त आहे ती पण जोरात आहे एकदम. अरे एक नंबर गाडी. चला झोप लागली इथं. मित्रांनो आपण आपली गाडी तिथं लावून आलेलो होतो कामासाठी आणि त्यांची गाडी घेऊन आलो होतो. आत्ता रोशन काय आज माझ्यासोबत आला नाही कारण त्याला काम होतं. पण तो थोड्या वेळात येतोय दादासोबत कारण दुसऱ्या पण गाडीचं काम आहे. आत्ता मयूर आणि वैभव आमच्यासोबत आहे. बघू आता काय गाडीचं काम झालं का नाही. ते झालं का आम्ही लगेच निघतोय कारण आज आमच्या आजी दादाची इथं जागरण गोंधळ आहे. ऑलमोस्ट आपलं काम डन झालंय. माझं भाऊ आलंय दादासोबत. आता माझा पाय म्हणजे आला नव्हतं त्याचं काम होतं त्याने काम लवकर कंप्लीट केलंय ना आलंय. मला कशी ठीक वाटते. ऑल ब्राऊन सगळं ब्राऊन केलंय. तुम्हाला आहे ना थोड्या वेळात आहे ना मी एकदम परफेक्ट दाखवतो कसं दिसतं. आता इथं आहे ना गाडीच्या मध्ये अंधार पडतोय प्रॉपर दिसत नाही. गाडी घेऊन गेली कोणती? दादा कसं वाटतंय तुला सीट कव्हर वगैरे? मस्त. अच्छा ब्लू आहे का रे? नाद झाली नाद. हा मारा ना. मारा जरा नवीन दिसेल गाडी. काय नाही तर तुम्ही गद्दार सोडून चालला बा आम्हाला. तू मला सोडून चालली. तू काय दादा जोडीला माणूस पाहिजे म्हणून. गद्दार आहे आणि आमचा माणूस पितावलो तुम्ही तो. याला आहे ना आपल्या सोबत नाही यायचं. या बा मी मयूरला गाडी देऊन टाकून मी टिका देईल तुमच्या सोबत चालेल का? पण आम्हाला मयूरला मा भावाला काय त्रास होईल ते तुम्हाला सहन करायला लागेल. आम्हाला मयूरला न्यायचंय ना. मयूर न्यायचं. ए नाही पाठवायचं मयूर. नाही जायचं पाठव. असेल जाय नाही तर ग. मयूर हा मयूर, चाल दोन मिनिटं. हा चला गुड नाईट. सगळं काम कम्प्लीट करून घरी आलोय. रोशन तिकडेच राहिले दादा सोबत. तो येईल संध्याकाळी का रे. आणि विषय असा आहे तुम्हाला बोललो होतो मी आमच्या दादाचा आज कार्यक्रम आहे जागरण मंडळाचा. आराम करावा लागलो. नाही तर तो काय 3 दिवस गेले गाडीच्या कस्टमायझेशन साठी नाही इंटेरियरच्या 3 दिवस घातले 3. जाऊ द्या फायनल असं फीलच येतोय गाडीत का रे मयूर. आता चालवण्यात पण काय राहिलं नाही आपल्या गाडीला काय करायचं आता सगळं फुल ब्राऊन केलंय. सगळं ब्राऊन एकदम प्रीमियम फील येतो. बसलं पण असं वाटतंय आता 3 दिवसाचे कष्ट. राम राम. कोणी भरा लगेच कोणी भरा. हे जाऊ द्या कोणी दादाला वर्षभर वाटायला परत. येवर आलं का?